नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे अंजली देवीआईसमोर हात जोडून उभी असते. तिला आठवत असतं, लावण्या म्हणालेली असते की AR आपल्या कंपनीचं खूप मोठं नुकसान झालंय. अरे तुला माहिती आहे का, आपल्या कंपनीचा माल घेऊन येणारा टेम्पो हा दरीमध्ये कोसळला. त्यामुळे आपलं कंपनीचं खूपच मोठं नुकसान झालेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, हे सगळं आता अंजलीला आठवत असतं आणि इथे जेव्हा हा अपघात होतो तेव्हा वल्लरी कांगावा करते की हे सगळं ह्या ईश्वरीमुळे झाले. तिच्यामुळे आता चिंटूवरती आणि कंपनीवरती संकट येत आहेत. यासाठी वल्लरी जबाबदार ठरवते ईश्वरीला. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता अंजलीला आठवत असतात आणि ती इतकी उदास झालेली असते की मनाच्या शांततेसाठी अंजली आता देवीआईसमोर उभी राहिलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, मामा तिथे येतात आणि अंजलीला म्हणतात, अंजली काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा अंजली म्हणत असते, मामा जे काही घडतंय हे घरामध्ये त्याचाच विचार करते. म्हणजे बघा ना, आता इथे आपल्या कंपनीचं एवढं मोठं नुकसान झालं, पण त्यासाठी आता आजी ईश्वरीला जबाबदार ठरवते. आजीचा जो काही विश्वास आहे तो अजूनच इथे ठाम झाला आहे की हे सगळं ईश्वरीमुळेच होतं आहे. त्यामुळे आजी डिस्टर्ब झालेली आहे. मामीलासुद्धा असंच वाटते की हे सगळं ईश्वरीमुळे होते. त्यामुळे इथे ईश्वरी उदास झाली की सगळेजण तिला जे काही घरामध्ये घडतंय त्यासाठी तिला जबाबदार ठरवत आहेत. त्यामुळे ईश्वरीसुद्धा डिस्टर्ब आहे. घरातलं वातावरण दिवसेंदिवस विस्कळीत होत चाललंय. असं नाही वाटत का तुला मामा? तेव्हा इथे मामा म्हणतात, हो ना, मलाही तसंच वाटतंय. पण आपण एक काम करू शकतो. आपण हे वातावरण व्यवस्थित करू शकतो जे दुष्काळीत झालेलं आहे. तेव्हा इथे अंजली म्हणते, म्हणजे मामा काय करायचं आहे? तेव्हा मामा म्हणतात, अगं सात्विका ताईने सुरू केलेली प्रथा, दागिनेवाली, दागिने घालायचे आणि पूजा करायची नवीन लग्न झालेल्या सुनेने, नाही का? ती तर प्रथा आता सुरू ठेवलीच पाहिजे ना आपण. त्याच्यामुळे घरामध्ये सगळं काही सुरळीत होईल असं मला वाटतं. तेव्हा इथे अंजली म्हणते, अरे मामा तू बरोबर बोलतोयस आणि ती तर प्रथा आता केलीच पाहिजे ना. घट बसले, देवी घरी आली, त्याच्यामुळे आपल्याला ते करायलाच हवं. मी आत्ताच जाते आणि ईश्वरीला ते दागिने आईचे देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजलीने आता ईश्वरी आणि अर्णव दोघांनासुद्धा बोलावून घेतलेलं असतं आणि एवढे सगळे दागिने काढलेले असतात. तेव्हा ईश्वरी जिथे आता बसलेली असते अंजलीच्या रूममध्ये, बरोबर मागे राकेश आणि अंजलीचे फोटो असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अंजली म्हणत असते, ईश्वरी हे घे, हे आहेत आईचे दागिने, आपले खानदानी दागिने. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई, अहो तुम्ही एवढे दागिने मला का देताय? तेव्हा अंजली म्हणत असते, कारण या दागिन्यांवरती आता तुझा अधिकार आहे ना म्हणून. हे बघ ईश्वरी, हे दागिने तुला घालायचे आहेत आणि आईने जी प्रथा सुरू केली आहे त्या परंपरेनुसार तुला हे सर्व दागिने घालून अगदी लक्ष्मीसारखं तयार होऊन इथे देवी आईची पूजा करायची आहे. व्यवस्थित पूजा करायची आहे, अगदी साजरं संगीत पूजा करायची आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, ताई मी सिंदूर घालेले दागिने. तेव्हा अंजली म्हणते, अरे ती घालेल नाही तर हे दागिने तुला तुझ्या हाताने ईश्वरीला घालायचे आहेत. तुला माहिती आहे ना, ती प्रथाच आहे आपली. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, काय मला हे दागिने घालायचे आहेत? ताई अगं काय बोलतेस तू, हे मला नाही जमणार. तेव्हा ईश्वरीलासुद्धा आश्चर्य वाटतं. ती म्हणते, काय हे दागिने घालणार? नाही, नको नको, माझे मीच घालेन. तेव्हा अंजली म्हणत असते, अरे तुमचं काय चाललंय दोघांचं? अर्णव तुला माहिती नाही आहे का, ही प्रथा आपल्या आईने सुरू केली. आपली आईसुद्धा अशीच तयार व्हायची, तुला आठवत नाही आहे का? तेव्हा अर्णव म्हणतो, नाही ताई मला आठवतं आहे. तेव्हा अंजली म्हणते, मग आता तुला एक काम करायचं आहे. ही लक्ष्मी तयार होणार पण नारायणाच्या हाताने. तेव्हा आता तू हे सगळे दागिने एक एक करून ईश्वरीला घालायचे आणि ईश्वरी तूसुद्धा लक्ष्मीसारखं तयार होऊन इथे साजरं संगीत पद्धतीने देवी आईची पूजा करायची, कळलं का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते की हे सगळे दागिने तू आता उद्या घालायचेत, हे घेऊन जा बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजली ताई पण एवढे सगळे दागिने खरंच मला बरोबर वाटत नाही आहे. तेव्हा अंजली म्हणते, अगं ही प्रथा माझ्या आईने सुरू केली, मग ती आपण सुरू ठेवलीच पाहिजे ना. माझ्या जे जे काही लक्षात आहे ते सगळं मी करणारच. आता चिंटूचं लग्न झालं आहे, मग माझ्या आईची जी इच्छा आहे तिच्या सुनेकडून ती पूर्ण व्हायला नको का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की अंजलीताई, आईंची जी काही इच्छा असेल ना
ती मी नक्की पूर्ण करेन. मी त्याच्यामध्ये अजिबात इथे काही चूक करणार नाही, हलगर्जीपणा करणार नाही. ज्या प्रथा आईने सुरू केल्यात त्या प्रथा मी सुरू ठेवेनच. तेव्हा अंजली म्हणते, मग मला हेच तर अपेक्षित आहे ना तुझ्याकडून. हे बघा, तुम्ही दोघांनी उद्या छान तयार व्हायचं आहे, अगदी वेळेवरती तयार व्हायचं आहे ईश्वरी तुला, आणि मग येऊन तुला देवी आईची पूजा करायची आहे. करशील ना? आणि हे बघ, आता तू आहे ना कुठल्याही गोष्टीचा विचार करत जाऊ नकोस, संकोच करू नकोस. हे बघ ईश्वरी, तू चिंटूची बायको, या घरची सून आहेस. कुणी काहीही बोललं ना तरी जे काही घडतंय त्याच्यामध्ये तुझी काही चूक नाही आहे. आणि खरं तर माझी खूप मनापासून इच्छा होती की या घराला, माझ्या आईला जर कुणी साजेशी सून असेल तर तू तीच आहेस. आणि त्याचबरोबर मला आधीपासूनच माहिती होतं की चिंटूसाठी तूच इथे योग्य आहेस आणि तुझ्याबरोबरच त्याचं लग्न झालं, या गोष्टीचा मला आनंद आहे. त्याच्यामुळे आता संकोच करू नकोस. हे दागिने घे आणि छान तयार होऊन ये हे दागिने घालून. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी म्हणते की ठीक आहे, मी उद्या तयार होते. ईश्वरी छान तयार होऊन आता बसलेली असते. तेव्हा अर्णव त्या ठिकाणी येतो, तिच्या मागे उभा राहतो आणि तिला विचारत असतो की मिस इंदौर, मे आय, म्हणजे तुझी परवानगी आहे ना की हे दागिने मी तुला घालू शकतो? नाही, नाहीतर मी दागिने घालायला जाईन आणि उगाच तू पुन्हा काही कांगावा करशील की मी चुकीचा आहे म्हणून, मी सगळं मुद्दामून करतोय. ते काय म्हणतेस तू, जानबुचके करतोय तुला त्रास देण्यासाठी, असं तुला वाटायला नको ना. म्हणून तुझी परवानगी घेतोय. काही रूल्स रेग्युलेशन नाही आहेत ना दागिने घालताना सुद्धा? असतील तर ते सांग हो. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुम्हाला नाही घालायचे आहेत का? नसेल घालायचं तर नका घालू तुम्ही. ही प्रथा घरामध्ये आईने सुरू केली आहे ना, म्हणून मी हे सगळं करते. नाहीतर हे सगळं करण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. तुम्हाला नसेल करायचं नका करू, मी माझे माझे दागिने घालते, नाहीतर अंजली ताईंना सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो, हो हो, एक मिनिट थांब. किती बडबड बडबड करशील, किती बडबड करतेस तू? थोडी शांत राहा ना. प्रत्येक गोष्टीमध्ये बडबड केली पाहिजे, आर्ग्युमेंट केलंच पाहिजे असं काही आहे का? जरा गप्प बस. मी आहे ना, मी हे दागिने माझ्या हाताने तुला घालणार आहे, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव इथे आता खाली बसतो आणि ईश्वरीचा पाय आपल्या पायावरती घेत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, आहो हे काय करतोय तुम्ही? तेव्हा अर्णव म्हणतो, काय करतोय म्हणजे काय? आता पैंजण पायातच घालणार आहेस ना की गळ्यात घालणार आहेस? गळ्यात कसे पैंजण दिसतील? त्यांची जागा इथे पायामध्येच आहे ना, मग पायात नको घालू का? तेव्हा इथे अर्णव तिचे पाय उचलतो आणि आता त्यांच्यामध्ये पैंजण घालतो. दुसऱ्या पायामध्ये सुद्धा पैंजण घालतो. आणि जेव्हा इथे अर्णव तिच्या पायामध्ये पैंजण घालत असतो, इतकं प्रेमाने तिच्याकडे बघत असतो की इथे ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे बघत बसलेली असते. त्याच्या नजरेमध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, आता पैंजण तर पायामध्ये घातलेले असतात. आता वेळ आलेली असते ती हातातल्या बांगड्यांची. तेव्हा अर्णव आता त्या बांगड्या उचलतो आणि इथे आपला हात पुढे करतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा अर्णव म्हणतो, हात, कारण ह्या बांगड्या आहेत ना त्या हातामध्येच घालाव्या लागणार आहेत ना, की नाकामध्ये? नाकामध्ये कसं दिसतील ना त्या बांगड्या, म्हणजे हातामध्येच घालाव्या लागतील. दे बरं हात दे. तेव्हा इथे ईश्वरी आता आपला हात देते. तेव्हा अर्णव त्या बांगड्या दाखवतो आणि ईश्वरीला हातामध्ये घालत असतो. तेव्हा इथे ईश्वरीला तो म्हणत असतो की ब्युटिफुल. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? तेव्हा अर्णव म्हणतो, बांगड्या, बांगड्या ब्युटिफुल, किती सुंदर आहेत बघ. तुला काय वाटलं मी बांगड्यांना नाही तुला म्हणालो असं वाटतं का तुला? तेव्हा ईश्वरी म्हणते, राहू द्या राहू द्या तुमचं, गप्प बसा. हे घ्या, हातामध्ये बांगड्या घाला लवकर लवकर, मला पूजेला सुद्धा जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव आता तिचा हात आपल्या हातामध्ये पकडतो आणि हळुवारपणे प्रेमाने तिच्या हातामध्ये बांगड्यासुद्धा घालतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे दोन्ही हातामध्ये बांगड्या घालून झाल्यानंतर इथे अर्णव तिच्याकडे बघत असतो. तेव्हा ती जरा लाजत असते. तेव्हा अर्णव आता उभा राहतो आणि इथे ईश्वरीला सुद्धा म्हणत असतो की मिस इंदौर, गेटअप. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय? अर्णव म्हणतो, आता जरा उभी राहा, आपल्याला दागिने घालायचे आहेत ना, मग आता ज्या दागिन्याची जिथे जागा आहे आपण तिथेच घालणार, बरोबर ना? आता हा कंबरपट्टा आहे, मग आता हा कंबरपट्टा तू कमरेतच घालणार आहेस ना की गळ्यात घालणार आहेस? गळ्यात कसा दिसेल तो? कमरेतच घालणार आहेस ना, मग आता बसून कसं घालू? तेव्हा थोडी उभी राहा, मी कंबरपट्टा घालतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही नको, द्या मी घालते. तेव्हा अर्णव म्हणतो, का? मला घालायचे आहेत ना सगळे दागिने, मी घालतो बरोबर, तू हात जरा वरती कर बरं. तेव्हा इथे ईश्वरी थोडेच हात वरती करते. अर्णव म्हणतो, मिस इंदौर, जरा प्लीज अजून थोडे हात बाजूला कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, अजून किती हात बाजूला करू? तुम्ही काय पिटी करायला लावताय मला?
पिटीच्या तासाला आली का मी? तेव्हा इथे अर्णव आता गप्पच बसतो. तेव्हा इथे जेवढ्या हातीने वरती केलेले असतात तेव्हा तो हळूवारपणे आता पैंजण बाजूने घेतो आणि ते लावत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी इथे खूपच जास्त छान दिसत असते. कारण इथे कंबरपट्टा वगैरे जे काही सगळं असतं, सगळे म्हणजे दागिने इथे अगदी पारंपरिकरित्या तिला घातलेले असतात. आणि तेव्हा इथे ईश्वरी अर्णवकडे बघत असते जेव्हा तो तिला कमरेमध्ये हा कंबरपट्टा घालत असतो. इतका सुंदर कंबरपट्टा आणि तो साडीवरती तर ईश्वरीला अजूनच उठून दिसत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव तिला कंबरपट्टा घालतो. तो घालत असताना सुद्धा तिच्याकडे तो डोळे भरून बघत असतो, अगदी एकटक बघत असतो. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की खूपच जास्त सुंदर दिसतेस. तेव्हा इकडे ती म्हणते, काय काय म्हणालात? अर्णव म्हणतो, काही नाही, हे कंबरपट्टा बघ ना, किती सुंदर आहे, ब्युटिफुल आहे. हो ना, माझ्या आईचा कंबरपट्टा खरंच खूप छान आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्णव कानातले घालायला घेतो. तर आता इथे पायातले पैंजण, हातातल्या बांगड्या आणि कमरेतला कंबरपट्टा पूर्ण झालेला असतो. आता वेळ आलेली असते ती कानातल्यांची. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणत असतो की थांब, दे मी कानातले घालतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, 1 मिनिट, तुम्हाला नाही जमणार कानातले घालायला, तुम्ही माझ्या कानाला कळ लावता, इकडे द्या बरं. तेव्हा इथे तो कानातलं घालायला जाणार तर दुसऱ्याच बाजूला कानातलं टोचतं. तेव्हा ईश्वरी जोरात ओरडते आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही, दुखतंय ना मला. अर्णव म्हणतो, बरं बरं, सॉरी मी सुंदर, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे, जाणून बुजून केलेलं नाही आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता अर्णव हळूवारपणे तिच्या कानामध्ये इथे आता कानातले घालत असताना तो कानातल्याचा स्क्रू खाली पडतो. कानातल्याचा स्क्रू खाली पडल्यानंतर इथे अर्णव म्हणतो की स्क्रू खाली पडला, कुठे पडला असेल? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय, कानातल्याचा स्क्रू खाली पडला? तेव्हा तो इथे आता बाजूबंद असतं. बाजूबंद तोपर्यंत उचलतो आणि येऊन आता तिच्या हाताला इथे बाजूबंद घालतो. बाजूबंद खूपच जास्त छान दिसत असतं. तेव्हा अर्णव बाजूबंद उचलतो आणि ते तिच्या हाताला लावतो. त्यानंतर तो म्हणतो की कानातल्याचा स्क्रू कुठे पडला असेल? ईश्वरी म्हणते, बघितलं तुम्ही, जानबुचके केलं तुम्ही हे सगळं. अहो, मी घातलं असतं सांगते तुम्हाला, पण तुम्हाला माझं ऐकायचंच नाही आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, कानातलं तुम्हाला घालता येणार नाही, स्क्रू छोटा असतो, तो पडला ना आता हाताने. आता कुठे शोधायचा आपण या कानातल्याचा स्क्रू? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, एक मिनिट, मी शोधतोय ना मी आता. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय शोधताय तुम्ही, सांगा ना, काय शोधताय तुम्ही? कधी कानातल्याचं स्क्रू शोधलेलं आहे का? आता कानातल्याचं स्क्रू शोधायला सुद्धा ऑफिसमधून स्टाफ मागवायचा का आपण? तेव्हा ते सापडणार आहे आपल्याला. आता इथे कुठे पडला असेल, तो कसा काय दिसणार आहे? तेव्हा अर्णव म्हणत असतो, तू जरा तुझी बडबड कमी केलीस ना तर आपल्याला तो स्क्रू नक्की सापडेल. तेव्हा अर्णव तिच्या पायांकडे बघतो. तिला म्हणतो, पाय बाजूला कर जरा. पाय बाजूला केल्यानंतर तिच्या पायाच्या खालीच इथे स्क्रू सापडतो. तेव्हा अर्णव म्हणतो, हे काय, स्क्रू सापडले, तुझ्या पायाखालीच होतं आणि तूच इथे बडबड करतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, आता मला काय माहिती ते स्क्रू जाऊन माझ्या पायाखाली आहे ते, मला कसं माहिती आहे, मला कसं कळणार? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, तुझी बडबड कमी केलीस ना तर तुला कळेल आणि जरा शोधायला मदत केली असतीस तरीसुद्धा सापडलं असतं, पण नाही, तुला बडबड केल्याशिवाय तुझा दिवस काही पूर्ण होत नाही का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो की आता थांब, मीच घालतो कानातलं. ईश्वरी म्हणते, नाही नको, माझ्याकडे द्या, मी घालते ना कानातलं. अर्णव म्हणतो, अजिबात नाही, कानातलं तर मीच तुला घालणार, प्रथेनुसार मी घालायचं आहे ना, मग मीच घालणार. तेव्हा इथे आता अर्णव हळुवारपणे तिच्या कानावरचे केस बाजूला करतो आणि मग तिच्या कानामध्ये इथे आता कानातले घालतो, स्क्रू वगैरे व्यवस्थित लावतो. पण प्रेक्षकांनो, एवढंच नाही, आता छान इथे केसांनासुद्धा डेकोरेशन करण्यासाठी जे काही कानातल्याच्या माळा वगैरे आणलेल्या असतात, वेली, त्यासुद्धा इथे अर्णव लावत असतो. तेव्हा ईश्वरीला असं वाटतं की अर्णवला काही जमणार नाही, अर्णवला हे सगळं काही जमणार नाही, म्हणून ती म्हणत असते, द्या ना, माझ्याकडे द्या, मी घालते. पण अर्णव तिला स्पष्टपणे म्हणतो, नाही, मी घालेन ना, मला सगळं काही जमतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव सगळं काही तिला एक एक करून दागिना व्यवस्थितरित्या घालत असतो. तर इथे आता कानातले घालून झालेले असतात, वेलीसुद्धा लावून झालेल्या असतात. वेली वगैरे आता तो व्यवस्थित कानातल्याला अटॅच्ड करतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे वेली आता कानातल्याला अटॅच्ड असतात. त्यानंतरला केसांनासुद्धा तो लावतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता हार घालण्याची वेळ आलेली असते. आता हार एक उचलतो, तो ईश्वरीच्या गळ्यामध्ये घालतो. ईश्वरीसुद्धा हेल्प करत असते. तेव्हा इथे अर्णव तिच्याकडे बघत असतो
जेव्हा जेव्हा प्रेक्षकांनो अर्णव आता हे स्त्रीधन आहे ईश्वरीचं आणि आता जे दागिने आहेत त्या प्रत्येक दागिना तो उचलत असतो ईश्वरीला घालण्यासाठी. जो प्रत्येक अलंकार तो ईश्वरीला घालत असतो ते घातल्यानंतर ईश्वरीचं सौंदर्य हे वाढतच चाललेलं असतं. म्हणजे हे दागिने असतातच इथे स्त्रियांची सुंदरता वाढवण्यासाठी. म्हणजे एक एक दागिना ज्या पद्धतीने अर्णव तिला घालत असतो त्या दागिन्यांचं सौंदर्य तर सुंदर आहेच, पण ते जेव्हा ईश्वरी घालत असते तिच्यावरती ते अजूनच उठून दिसत असतात आणि ते दागिने तिच्या अंगावरती उठून दिसतच असतात, पण तिचं सौंदर्यसुद्धा पूर्णपणे त्या दागिन्यांमुळे खुलून गेलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मोठा हारसुद्धा ईश्वरीच्या गळ्यामध्ये घातलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते. आता वेळ आलेली असते ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा दागिना जो की मुलींचा सगळ्यांचाच फेवरेट असतो आणि ती म्हणजे नाकातली नथ. आता नथ घालण्याची वेळ आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते 1 मिनिट आणि तिच्या नाकामध्ये जी फुल्ली असते ती फुल्ली ती बाजूला काढून ठेवते आणि मग ती अर्णवला नाकामध्ये नथ घालायला लावते. नथ हा अलंकार बऱ्याचशा मुलींचा फेवरेट आहे आणि मग नथ ही जेव्हा अर्णव ईश्वरीला घालायला जातो तेव्हा ईश्वरी काय खूपच जास्त सुंदर दिसते. जेव्हा अर्णव तिला नथ घालतो तेव्हा तिचं सौंदर्य हे अजूनच खुलून गेलेलं असतं आणि अर्णव जेव्हा तिला तो एक एक दागिना घालत असतो ना, म्हणजे अगदी आता तो एक एक क्षण तो मेमोरेबल करून टाकतो. म्हणजे जेव्हा ईश्वरी स्वतःला आरशामध्ये बघेल तेव्हा तिला आठवेल की कशा पद्धतीने अर्णवने मला कानातले घातले होते, कशा पद्धतीने मला नथ घातली होती, बाजूबंद, कंबरपट्टा, साकळ्या, हातातल्या बांगड्या, हे सगळं आता अर्णवने स्वतःच्या हाताने तिला जे काही घातलेलं असतं त्यामुळे तिचं सौंदर्य इतकं वाढलेलं असतं आणि त्या प्रत्येक अलंकाराबरोबर आणि अर्णवने ज्या पद्धतीने तिला ते घातलेलं असतं त्या सगळ्याची मेमरी तयार झालेली असते आणि त्यामुळे इथे नथ घातल्यानंतर ईश्वरी लाजायला लागते. कारण इथे तिचं नटणं पूर्ण झालेलं असतं. कारण ज्या पद्धतीने अर्णव तिच्याकडे बघत असतो ती खूप सुंदर दिसत असते. अर्णव तिला कॉम्प्लिमेंटसुद्धा करतो, तिला म्हणतो खूप सुंदर दिसतेस तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी जात असताना अर्णव हात पकडतो आणि म्हणत असतो, मिस सिंदूर, हा फक्त मी तुला दागिने घातलेत असं नाही, हा हक्क आहे माझा आणि माझा हा हक्क आहे ना तो दुसरा मी कुणालाही देणार नाही आहे, तो माझ्याकडेच राहणार. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की ही परंपरा आहे सासूबाईंनी सुरू केलेली, ती परंपरा मी सुरूच ठेवणार आहे, पण मी या नात्याचा अजून स्वीकार केलेला नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे माझ्या आईला सासूबाई मानतेस पण मला नवरा मानत नाही आहेस, माझं नातं स्वीकारत नाही आहेस हो ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, जाऊ दे, मला बोलायचंच नाही आहे, सगळे बाहेर वाट बघत असतील, मी जाते. तेव्हा ईश्वरी जात असताना ती अर्णवला म्हणते, तुम्ही येत नाही का, सगळेजण वाट बघतायत बाहेर पूजेला. तेव्हा अर्णव म्हणतो, अच्छा म्हणजे तू माझ्याशिवाय जाणार नाही आहेस का, म्हणजे तुला माहिती आहे की आपल्या दोघांचं नातं आहे, आपण दोघेजण कपल आहोत हे तुला माहिती आहे तर. तेव्हा ईश्वरी म्हणते, ठीक आहे, तुम्हाला नसेल यायचं नका येऊ, मी एकटीच जाते पूजा करायला. तेव्हा अर्णव म्हणतो, वेट वेट थांब, नाही तू जरी मान्य करत नसशील आपलं नातं, तुला ते मान्य नसेल, पण मला माहिती आहे ना की आपण नात्यामध्ये आहोत, आपण कपल आहोत, आपलं लग्न झाले हे मला माहिती आहे, तेव्हा मी पण येतोय तुझ्याबरोबर. तेव्हा प्रेक्षकांनो इथे अर्णव आणि ईश्वरी दोघेजण छान तयार होऊन आता खाली येत असतात. ईश्वरीने एवढे सगळे दागिने घातलेले असतात, इतकी छान तयार झालेली असते, सुंदर दिसत असते. ती खाली आल्यानंतर आजी, अंजली, मामा सगळेजण ईश्वरीकडे बघतच राहतात. ईश्वरी खूपच जास्त सुंदर दिसत असते. मामा म्हणतात, अप्रतिम, खूप सुंदर दिसतेस बाळा, अगदी सात्विका ताईची आठवण आली. तेव्हा अंजली म्हणते, हो ना, खरंच अगदी आईची आठवण आली, इतकी सुंदर दिसतेस. तेव्हा अर्णवसुद्धा आता ईश्वरीकडे बघतच राहतो आणि ईश्वरी अर्णवकडे बघत असते. इथे आजीसुद्धा अगदी वरून खालून अंजलीकडे आणि ईश्वरीकडे बघत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता पूजा करायची जेव्हा वेळ येते तेव्हा तिथे लावण्य आलेली असते. लावण्यसुद्धा अर्णवच्या हाताला हात लावते आणि म्हणते की ही पूजा आपण दोघे करणार आहोत अर्णव. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हे काय बोलतेस तू. अंजली म्हणते, लावण्य विसरली आहेस का, ईश्वरीचं आणि अर्णवचं लग्न झाले. तेव्हा लावण्य म्हणते, सो व्हॉट,
मी सुद्धा इथे AR बरोबर ही पूजा करणार आहे आणि ही पूजा करण्यासाठी आजी म्हणते की मीच लावण्याला बोलावलं आहे, लावण्याला मीच सांगितलं इथे यायला. तेव्हा अर्णवला खूपच जास्त राग येतो.